संगमनेर नगर परिषदेचा 100 दिवसांचा विकास आराखडा लेखाजोखा जाहीर। संगमनेरमध्ये दिव्यांग आणि पत्रकार भवन उभारण्याची आमदार सत्यजित तांबे यांची पत्रकार परिषदेत घोषणा। नमस्कार, आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय। संगमनेर महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेने केलेल्या 100 दिवसांच्या विकास कामांचा संगमनेर शहरातील जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून पुढील 20 वर्षांचे नियोजन ठेवून आधुनिकता आणत संगमनेर शहराच्या शाश्वत विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले असून नगरपालिकेच्या पहिल्या 100 दिवसातील महत्त्वपूर्ण पायाभूत ठळक कामे करून विविध कामांचा लेखाजोखा आमदार सत्यजित तांबे यांनी मांडला आहे। संगमनेर नगरपालिकेच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी 3 जानेवारी 2026 ला पदभार घेतल्यानंतर पहिल्या 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सादर केला। यामध्ये माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष सौ मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, नगरसेवक सीमाताई खटाटे, भारत बोराडे, अर्चना दिघे, सौरभ कासार, शोभाताई पवार, प्राची काशीद, किशोर पवार, अनुराधा सातपुते, वनिता गाडी, गजेंद्र अभंग, मालती डाके, नितीन अभंग, दीपाली पंचारिया, गणेश गुंजाळ, अजमत पठाण, श्रीमती विजया गुंजाळ, शेख शकीला, सरोजना पगडाल, डॉक्टर दानिश पठाण, किशोर टोकसे, प्रियंका शहा, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, मुजीब खान पठाण, सोमेश्वर तिवटे, रचना मालपानी, जावेद खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकार परिषदेत पहिल्या 100 दिवसांच्या कामकाजाची माहिती देताना आमदार तांबे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने 1991 पासून नागरिकांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या आहेत। झालेल्या निवडणुकीमध्ये संगमनेर 2.0 यासाठी जनतेचा जाहीरनामा केला आणि तो पूर्ण करण्यासाठी आपण काम करत आहोत। शहरातील नागरिकांना मोठा विश्वास दाखवला असून 30 पैकी 27 नगरसेवक व राज्यातून सर्वाधिक मताधिक्याने नगराध्यक्ष निवडून आले आहे। हा जनतेचा विश्वास असून आपण तो सार्थ ठरवणार आहोत। पहिले 100 दिवस हे पायाभरणीचे ठरले आहेत। मागील 4 वर्षांपासून नगरपालिकेमध्ये प्रशासन असल्याने प्रशासकीय कामात मोठ्या अडचणी होत्या। विकास कामे ठप्प झालेली होती। अरेरावी, बेशिस्तपणा, अतिक्रमणे यांच्यामध्ये मोठी वाढ झाली होती। विकास कामांना खीळ बसली होती। नवीन पदाधिकाऱ्यांनी कारभार हातात घेतल्यानंतर अवघे 3 ते 4 लाख रुपये शिल्लक होते। अशा अडचणीच्या परिस्थितीत विभाग वाईज 39 बैठका घेऊन प्रशासकीय कामाला गती दिली। यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी सुरक्षा रक्षक दल निर्माण केले, जे राज्यासाठी दिशादर्शक ठरले आहे। फ्लेक्स मुक्त शहरासाठी काम सुरू आहे, मात्र काही जण लावतात त्यांच्यावरही कारवाई होईल। तक्रार निर्माण झाला असून मागील 3 महिन्यात 317 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे। महिलांसाठी 10 टॉयलेट देण्यात आली आहेत। शहरांमध्ये पूर्ण दाबाने सुरळीत पाणीपुरवठा होत आहे। सध्या 42 ओल तापमानामध्ये सुद्धा सर्व नागरिकांना चांगले पाणी मिळत आहे। धूळमुक्त शहरासाठी 2 गाड्या नवीन मंजूर करून घेतल्या आहेत। तसेच कचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन आराखडा आखण्यात आला आहे। याचबरोबर 4 सर्वसाधारण सभेमधून 105 निर्णय घेण्यात आले असून हायटेक बस स्थानकात मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे त्यांचा पूर्ण कृती पुतळा, संविधान भिंत, शहीद स्मारक, 100 फूट तिरंगा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण कृती पुतळे, याचबरोबर यंग नॅशनल ग्राउंड व गंगामाई घाटावर हेल्थ क्लब अशा विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे। सार्वजनिक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात येणार असून शहरातील 2000 नागरिकांना घरी येण्याची प्रक्रिया सुरू आहे। अतिक्रमण स्टॉल धारकांना पर्यायी जागा दिली जात असून प्रशासकीय कामात सुधारणा केली जात आहे। सध्या नगरपालिकेमध्ये 180 कायमस्वरूपी कर्मचारी असून यामध्ये 90 सफाई कर्मचारी आहेत, तर 199 कंत्राटी कर्मचारी आहेत। शहरातील तीर्थस्थळांना जोडणारे सोमेश्वर कॉरिडॉर उभारण्यात येणार असून प्रशासकीय कामांमध्ये आधुनिक प्राणहानीचा वापर केला जात आहे। राज्यामध्ये कुठेही नाही असे काम संगमनेर शहरामध्ये होत आहे। यामध्ये जनतेचे सहकार्य सुद्धा महत्त्वाचे आहे। प्रशासकीय काळामधील सुमारे 15 कोटी देणे थकबाकी असून सर्व नागरिकांच्या सहकार्याने यावर्षी चांगली वसुली झाली आहे। जिल्हा नियोजन समितीकडून नगरपालिकेला निधी मिळण्यात अडचण येत नाही। पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे देखील सहकार्य मिळत असल्याचे आमदार तांबे यांनी आवर्जून सांगितले।
शासनाच्या विविध योजनांमधून निधी मिळवण्यासाठी आपण कटिबद्ध असून येणाऱ्या काळामध्ये STP प्लांट पूर्ण केला जाणार असल्याचे सांगताना विविध विकास कामांबाबत त्यांनी माहिती दिली. तर नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे यांनी प्रास्ताविकामध्ये सर्व नागरिक यांच्या सहकार्यातून संगमनेर 2.0 ही संकल्पना पुढे नेण्यासाठी सर्व नगरसेवक प्रशासकीय अधिकारी कटिबद्ध असून आगामी काळामध्ये संगमनेर शहरामध्ये मूलभूत बदल सर्वांना दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी केले. 100 दिवसातील ठळक विकास कामे पुढील प्रमाणे आहेत. महिलांच्या सुरक्षेकरता सुरक्षा रक्षक दल, फ्लेक्स मुक्त शहरासाठी 99% अंमलबजावणी, तक्रार ॲप कार्यान्वित, कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य, महिलांसाठी 10 ई-टॉयलेट, शहरात उन्हाळ्यातही स्वच्छ व पूर्ण दाबाने मुबलक पाणी, 2 विभागीय क्षेत्रीय कार्यालय, धूळमुक्त शहरासाठी 2 गाड्यांची नवीन मंजुरी, कचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन आराखडा, याचबरोबर प्रस्तावित सोमेश्वर कॉरिडॉर यांसह विविध विकास कामे मार्गी लागणार आहेत. संगमनेरात दिव्यांग व पत्रकार भवन उभारणार असल्याची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. शहरातील पत्रकार, दिव्यांग व महिलांसाठी स्वतंत्र कार्यालय असावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीची दखल घेत लवकरच शहरातील नवीन नगर रोड परिसरातील 3 मजली इमारत बांधण्यात येणार आहे. यात खाली दिव्यांग भवन, दुसरा मजला महिला भवन व वरती पत्रकार भवन असे स्वतंत्र भवन उभारण्यात येणार आहे. कवडे असे सगळ्यांच्या आणि पाणी पुरवठा सभापती म्हणून लाला मुजीब यांची निवड या ठिकाणी आपली झाली आणि त्याच्यातून सगळ्या लोकांनी काम करायला सुरुवात केली. निवडणुकीच्या आधी संगमनेर 2.0चं आपण एक प्रेझेंटेशन सगळ्या लोकांना दाखवलं होतं. एक जाहीरनामा आपण तयार केला होता आणि आज त्याच जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं की पहिल्या 100 दिवसात आम्ही काय काय काम करणार आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम संगमनेरकरांपर्यंत नेमकं 100 दिवसात काय काम केलं, अजून काय काम करायचं आहे, ही सगळी भावना आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न हा आम्ही करतोय. कारण माझं असं ठाम मत असतं की लोकशाहीमध्ये तर त्याला परत पदावरून काढण्याचा अधिकार लोकांना पाहिजे, परंतु अजूनपर्यंत ती तरतूद काय आपल्या लोकशाहीमध्ये नाहीये. पण निदान लोकप्रतिनिधी म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य की आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि आपण काय काम करतो ते लोकांना सांगितलं पाहिजे, तो लेखाजोखा लोकांच्या पुढे मांडला पाहिजे. हे आपलं सगळ्यांचं एक कर्तव्य आहे आणि म्हणूनच आज ही माहिती देण्यासाठी आपल्याला आज या ठिकाणी बोलवलेलं आहे. मला 100 दिवसामध्ये काय काम करायचं होतं, 1 वर्षात काय काम करायचंय, 5 वर्षात काय करायचंय, याबाबत खूप संकल्पना आम्ही खर तर चर्चा केल्या, अंतर्गत चर्चा झाल्या आणि त्यातून आपला जाहीरनामा तयार झाला होता आणि तो जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न हा आपला सुरू आहे. मला सांगितलं पाहिजे की हे पहिले 100 दिवस जे होते पायाभरणीचे म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट उभी करायची असेल तर त्याच्या मागे प्लॅनिंग असावं लागतं. मनात आलं आणि म्हणून आपण कुठलंही काम करू शकत नाही, त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. त्या प्लॅनिंगच्या मागे एक तांत्रिक अनुभव, त्यातून आपला जाहीरनामा तयार झाला होता आणि तो जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न हा आपला सुरू आहे. मला सांगितलं पाहिजे की हे पहिले 100 दिवस जे होते पायाभरणीचे म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट उभी करायची असेल तर त्याच्या मागे प्लॅनिंग असावं लागतं. मनात आलं आणि म्हणून आपण कुठलंही काम करू शकत नाही, त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. त्या प्लॅनिंगच्या मागे एक तांत्रिक अनुभव असलेला म्हणजे फोर्स पण असावं लागते. आपल्या मनात आलं म्हणून आपण काम केलं असं चालत नाही. आपण मागच्या काळात जर पाहिलं तर प्रशासकीय काळामध्ये विशेष करून असं झालं की खूप अडचणी निर्माण झाल्या, त्याबद्दल मी बोलेलच. पण खर तर या संगमनेर शहरामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संगमनेर नगरपालिकेच्या सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहिलेल्या दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केलं. 1991 पासून
ही नगरपालिका जी आहे ती लोकनेते बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आणि त्याच्यातून सुरू झालेला हा जो प्रवास आहे 2026 मध्ये उभे असताना संगमनेरमध्ये झालेली प्रगती आणि इथून पुढे काय संगमनेरसाठी करायचंय या मुद्द्यावर ही निवडणूक खरं तर आपण लढलो होतो आणि या मुद्द्यावर लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि 30 पैकी 27 नगरसेवक आपले निवडून आले. नगराध्यक्षा देखील महाराष्ट्रामध्ये सगळ्याधिक जास्त मताधिक्याने निवडून आल्या. इतरही जे नगरसेवक निवडून आले तेही आज आपल्या सोबतच या ठिकाणी काम करतायत आणि सगळे मिळून संगमनेर शहराच्या विकासासाठी एक स्वप्न घेऊन आपण काम करतोय. खरं तर प्रशासकीय काळामध्ये खूप अडचणी होत्या. म्हणजे ज्यावेळेस हा कारभार आपण हातामध्ये घेतला त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की मागच्या 4 वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीचा गोंधळ हा प्रशासनामध्ये उडालेला आहे. म्हणजे अतिक्रमण प्रचंड वाढले, वसुली जी आहे ती माहिती आहे. त्यांनी खरं तर सर्वसाधारण सभेमध्ये तो निर्णय पण घेतला की मागचे कोणते पेमेंट देऊ नका प्रशासकीय काळातले. कारण सहज मला या आपल्याला सांगायचंय की एक तर उदाहरण असं आहे, काश्मीर हॉटेल समोरचा जो सिग्नल आहे त्याला रिपेअर करायचं, एका सिग्नलला रिपेअर करायचं बिल 3.5 लाख रुपये लावलेलं आहे. शेवटी ते बिल आपण दिलं नाही. जेव्हा आपल्या समोर आलं तेव्हा सगळ्या बॉडीने निर्णय घेतला की अशी कोणताही वाह्यात खर्च जो आहे तो आपण मान्य करू शकत नाही. परंतु असे म्हणजे हे तर आपल्या समोर आलं, परंतु याच्या मागच्या 4 वर्षात काय काय खर्च झाला असेल काही सांगता येत नाही. कारण ज्या दिवशी आपण 3 जानेवारी 2026 ला ज्या दिवशी संगमनेर नगरपालिकेचा कारभार हातात घेतला त्या दिवशी नगरपालिका फंडामध्ये फक्त 3-4 लाख रुपये शिल्लक होते. म्हणजे 15 कोटी रुपयाचं उत्पन्न असलेली नगरपालिका ही 30 कोटी रुपयाचं बजेट बनवते. 15 कोटी तर पहिलंच नुकसान आपण याच्यामध्ये आहे, तुटीमध्ये आहे. आणि त्याच्यात आता असे जर खर्च झाले तर खूप मोठं प्रशासकीय काळामध्ये हे झालं. मग यासाठी आम्ही काय केलं तर जवळजवळ 39 बैठका झाल्या. प्रत्येक विभागाच्या बैठका नगरपालिकेमध्ये होतात. जसं आता डॉक्टर मैथिल यांनी सांगितलं तसं दिवसाचे 3-3, 4-4 तास बैठका होतात. नगरसेवक येतात. नगरसेवकांच्या वॉर्ड निहाय बैठका देखील आपण सुरू केलेल्या आहेत. आता 1 ते जवळजवळ 10 वॉर्डच्या प्रभागच्या आपल्या बैठका पार पडलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम हे जे